तर मित्रांनो, राजगडचा पायथा चढतोय। हे दोन माझे मागचे कॅन्डिडेट ऑलरेडी बँड वाजलेली आहे, अजून वाजणार आहे। तुम्ही वर एकट्याच राहता का? डाव्या साईडला हे बघा किती मोठी दरी आहे। नमस्कार मंडळी, आज आपण चाललो एक अशा किल्ल्यावर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं, तो म्हणजे राजगड किल्ला। सह्याद्रींच्या रांगांमध्ये वसलेला भव्य इतिहास आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा किल्ला शिवप्रेमींसाठी एक तीर्थक्षेत्रच आहे। प्रवासाची सुरुवात आम्ही केली गुंजवणे गावातून आणि चोर दरवाजा मार्फत राजगडला जाण्याचा निर्णय घेतला। तर मित्रांनो, राजगडचा पायथा चढतोय आणि पहिल्या स्टेपला एनर्जी ड्रिंकची गरज पडतीये। म्हणजे पार बँड वाजायची वेळ आली। अजून राजगड जो आहे तो माझ्या बॅक साईडला उंचावर दिसत आहे, तो चेहरा दिसत नसेल, आता दिसायला लागलाय। हे दोन माझे मागचे कॅन्डिडेट हसत खेळत आणि विश्राम करत आम्ही प्रवासाला सुरुवात केली। थोडंसं पुढे जाताच आम्हाला एका खोपीजवळ एक आजीबाई दिसल्या व त्यांना मी बोलायचं ठरवलं। तुम्ही वर एकट्याच राहता का? आजीबाईने हळू जवळ येऊन आपल्याबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली। कुठले तर मी तुमच्या गाड्या उभ्या राहतात ना, त्याच्या पड्याला न आले ती पाण्याची एक बाटली तेवढं आवळं घेऊन मला चालवा नका फिरवाना, तुकडा नाही पाणी नाही। आमच्या जवळचा बिस्किटचा पुडा आम्ही आजीबाईंना दिला व आजीबाईचा निरोप घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात। मित्रांनो, बॅग मध्ये वजन खूप झालंय आणि चढ भयानक आहे। माझ्यासोबत आज जॉईन झालेत मिस्टर भोसले सर, हे जे दिसत आहेत हे गाईड आहेत। तुम्हाला यांचा नंबर वगैरे लागला तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तुम्हाला काय मदत हवी असेल तर यांना कॉल करा। माझ्या थोडंसं म्हणजे डाव्या साईडला हे बघा किती मोठी दरी आहे। अडकलं की अडकलंच त्याच्यामुळं जरा हिशोबानं। येथून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला। मधात काही अनोळखी लोक भेटली, त्यांच्याशी गप्पा मारत आमचा प्रवास चालू होता। लहान मोठ्या दऱ्या पार करून आणि छोट्या मोठ्या टेकड्यांवर चढून आम्ही काही क्षणातच चोर दरवाजापर्यंत पोहोचलो। चोर दरवाजापासून दिसणारं दृश्य फारच सुंदर होतं, कारण चोर दरवाजा क्रॉस करताच आम्ही सरळ पद्मावती माचीला पोहोचलो होतो। खूप थकून आलेल्या शरीराला थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून काही काळाकरिता आम्ही पद्मावती मंदिरात विश्राम केला। मित्रांनो, मी आहे सध्या पद्मावती मंदिरात। थोडा वेळ पद्मावती मंदिरात आराम केल्यानंतर आता बारी होती सुवेळा माचीकडे जाण्याची। सुवेळा माचीकडे जाताना रस्त्यात तुम्हाला एक मोठा बुरुज लागतो, ज्याचं नाव आहे चिलखती बुरुज। मित्रांनो, मी आलोय चिलखती बुरुजला। चिलखती बुरुज पाहिल्यानंतर आम्ही ह्या हत्तीसारख्या दिसणाऱ्या पहाडाच्या मधात असणाऱ्या एका मोठ्या होलकडे वळालो। या पहाडाच्या मधोमध असणाऱ्या मोठ्या होलला नेढे असं म्हणतात। या पहाडात बसून जेवढं सुंदर दृश्य दिसत होतं, त्याचप्रमाणे इथे बसण्याची भीती सुद्धा फार वाटत होती। आता संध्याकाळ झाली होती आणि सनसेटचा आनंद घेण्यासाठी आम्ही सर्वजण एका जागेवर जमलो। या जागेवर बसून राजगडचं हे सुंदर दिसणारं दृश्य पाहून आम्ही काहीतरी खूप कमवलंय असं आम्हाला वाटायला लागले। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।